नमस्कार. दर्शको, आज मला एका अशा व्यक्तिमत्वाची ओळख करून देण्याची संधी मिळाली आहे, की ज्यामुळे माझ्या अंगावर काही ग्रॅम नाही, काही तोळे नाही, तर कितीतरी किलो मांस चढले आहे. पु ल देशपांडे म्हणायचे, की सोन्याच्या संबंधित लोकांची नावे फक्त आम्ही ऐकूनच आहोत. त्यांना भेटण्याचा योग फार दुर्मिळ येतो. असंच एक दुर्मिळ व्यक्तिमत्व म्हणजे श्री पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेडचे CEO व PNGS गार्गी फॅशन ज्वेलरीचे संचालक श्री अमितजी मोडक. अमित मोडक सर हे ज्वेलरी असोसिएशनचे सदस्य आहेत. तसेच त्या बोर्डाच्या पुणे रिजनचे पहिले अध्यक्ष देखील आहेत. याशिवाय MCX ॲडवायझरी कमिटीचे सुद्धा ते सदस्य आहेत. वित्त व्यवस्थापन, भांडवली बाजार यातील त्यांचा अनुभव 30 वर्षांपेक्षा अधिक असून 15 वर्षापेक्षा अधिक काळाचा कमॉडिटी मार्केटचा त्यांना अनुभव आहे. दूरदर्शनवरील विविध वाहिन्यांच्या अर्थविषयक कार्यक्रमात त्यांना तज्ज्ञ व्यक्ती म्हणून आमंत्रित केले जाते. तसेच दैनिक सकाळच्या धन की बात आणि सकाळ मनीमधून ते वाचकांपर्यंत नियमितपणे पोहोचत असतात. राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी अमित सरांना गौरवण्यात आले आहे. अजून एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे विविध भारतीवर सलग 500 दिवस कमॉडिटी बाजाराविषयी माहिती देणारे ते देशातील पहिले तज्ज्ञ आहेत. शेअर बाजारात नोंदली गेलेली पहिली फॅशन ज्वेलरी कंपनी हा मान ज्या गार्गी फॅशन ज्वेलरी लिमिटेडला जातो त्या कंपनीचे ते संचालक आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षात उत्तम कामगिरी केलेल्या पहिल्या 5 शेअरमध्ये गार्गी फॅशन ज्वेलरीची निवड बॉम्बे स्टॉक एक्सचेंजनं केली होती. आणि गेल्या वर्षी लक्ष्मीपूजनानिमित्त मुहूर्ताच्या ट्रेडिंगपूर्वी त्या कार्यक्रमात त्या कंपनीचा विशेष सत्कार करण्यात आला होता आणि कंपनीतर्फे संचालक श्री अमित मोडक यांनी तो सन्मान स्वीकारला होता. आणि त्याच निमित्ताने गुंतवणूकदारांना मालामाल करणारा फॅशनेबल पुणेरी शहर या शीर्षकाखाली एक लेख धन की बातमध्ये सुद्धा आला होता आणि तो मीच लिहिला होता. श्रोते हो, समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात सांगून ठेवले आहे की प्रपंची पाहिजे सुवर्ण. 400 वर्षापासून सोन्याच्या व्यवहारातील महत्त्व या एका ओळीतून स्पष्ट होते. अशा सोन्याविषयी ऐकायला तुम्ही सर्वजण आतुर आहात हे मला माहीत आहे. आणि ही माहिती देण्यासाठी अमित सरांसारखे सोनेरी वलय असलेला माणूस आपल्याला आज मार्गदर्शनासाठी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मी सर्व दर्शकांतर्फे सकाळ समूहाचे आभार मानतो आणि कार्यक्रमाची सूत्रे मंदार सरांकडे देतो. धन्यवाद. ओळख करून देताना माझ्या नावाला अनेक वेळेला सोनेरी माणूस, सोन्यासारखा माणूस, सोन्याचं ज्ञान असलेला माणूस असं सगळं लावल्यामुळे आणि सोन्याची किंमत वाढलेली असल्यामुळे मलाही माझी व्हॅल्यू खूप वाढल्यासारखं वाटलं. सोनं खरंच मौल्यवान आहे का असं आपण कोणाला विचारलं तर ते आहे, मौल्यवान तर आहे. त्याचे भाव वाढत असतात. आपल्या ॲसेट क्लासमध्ये ते ॲसेट असावी का तर नक्की असावी, कारण की त्यासारखी दुसरी गोष्ट नाही. कारण की तुमच्या चलनाला किंवा करन्सीला सॉव्हरेन गॅरंटी असते, त्या देशाच्या राजसत्तेची गॅरंटी असते. सोन्याला ग्लोबल सॉव्हरेन गॅरंटी असते, सर्व जगाच्या राजसत्तांची गॅरंटी असते. सगळ्या जगातल्या सर्व राजसत्ता जरी कोलमडल्या, त्यांची चलनं जरी कोलमडली, तरी एकच गोष्ट अबाधित राहील आणि ती म्हणजे सोनं. आता ह्याच्यामध्ये अतिशयोक्तीपणे आणि सत्यतापणे, अतिशयोक्ती मी या दृष्टीने म्हणतो की समजा एखाद्याने म्हटलं की आता मला चलन बिलन नको, माझं काय जे आहे ते सगळी प्रॉपर्टी मी सोन्यात कन्वर्ट करतो, किराणा मालाच्या दुकानात जातो, 200 मिलीग्रॅमची गुंज घेऊन जातो आणि त्याला सांगतो की माझा किराणा माल भरायचं आहे, 200 मिलीग्रॅमची गुंज आहे, 1 ग्रॅमची किंमत 7,000 रुपये, म्हणजे 200 मिलीग्रॅम 1500 रुपये, तर 1500 रुपयाचा किराणा माल मला दे. शक्य होणार आहे का? हे कधीच शक्य होणार नाही. त्यामुळे ते अतिशयोक्तीचा जो दुसरा भाग आहे तो हा आहे की जरी ग्लोबल सॉव्हरेन गॅरंटी असली तरी चलन हे चलनच आहे. म्हणजे मी जरी सोन्याच्या व्यापारातला माणूस असलो तरी मी कधीच असं म्हणणार नाही की तुमचे सगळेच्या सगळे पैसे सोन्यात कन्वर्ट करा, चलनाला किंमत राहणार नाही पण सोन्याला किंमत राहील, त्यामुळे खिशात कायम सोनंच घेऊन फिरा. चलनाला पूर्वीपासून एक वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंची नाणी वापरली जायची. कधी सोन्याची असायची, रुपयाची असायची, चांदीची असायची, कधी चांदी सोन्याचं मिक्स केलेल्या धातूची अलॉयची असायची आणि त्याच्यावरती एक किंमत छापलेली असायची की इतके होन, इतके मुद्रा, काय जे असेल त्याप्रमाणे. मग त्यातल्या धातूची ती किंमत असायची का? नाही, ते डिनॉमिनेटेड गोष्टीची किंमत असायची की हे नाणं किंवा हे होन किंवा ही मोहर म्हणजे त्याची अमुक एक किंमत आणि त्यानुसार त्याचं व्यवहार व्हायचं आहे. त्यातल्या धातूच्या किमतीनुसार व्हायचं नाही. त्यातल्या धातूची किंमत
क्रॉस व्हायला लागली की ते विड्रॉ केलं जायचं त्या काळी. आत्ता सुद्धा रिसेंटली मी एक पेपरमध्ये वाचलं होतं की आपल्याकडे 5 रुपयाची कॉईन होती, अशी डबल सँडविच टाईपची कॉईन होती. ती अचानकपणे सगळी चलनातून बाहेर गेली. तर ती चलनातून बाहेर गेली, ती काय RBIने नाही काढून घेतली, ती बेंगलोर आणि त्या साऊथकडच्या काही ब्लेड बनवणाऱ्या कंपन्यांनी काढून घेतली, कारण त्यातल्या धातूची किंमत या त्या रुपयापेक्षा जास्त होती. आता त्याचप्रमाणे त्या काळात सुद्धा जे काय होन असतील, मुद्रा असतील किंवा आणखीन कुठल्या प्रकारची चलनं असतील, त्यातल्या मेटलची प्राइस चेंज व्हायला लागली की त्याचा साईज कमी केला जायचा, पातळ केली जायची आणि त्याच्यावर किंमत तीच छापली जायची. सो इट इज रिलेटेड, डेफिनेटली रिलेटेड आहे की चलन आणि सोनं याचे व्हॅल्यू कुठे ना कुठेतरी रिलेटेड आहे. त्याचमुळे प्रत्येक देशात सोनं वेगवेगळ्या किमतीत विकलं जातं, तिथल्या स्थानिक याच्यानुसार विचार केला तर. भारतामध्ये सोनं 70,000 रुपये असेल आणि जर का सिलोनमध्ये 1 रुपयाची मूल्य हे जवळपास 2.5 सिलोनी रुपये असेल, तर सिलोनमध्ये ते रुपयात जर विकलं गेलं 18% आपलं 15.5% तिथे इम्पोर्ट ड्युटी असली तर ते 70,000च्या 2.5 पट किमतीला सिलोनमध्ये असेल. जगभरामध्ये एक स्टँडर्डाइज किंमत आहे, ती फक्त डॉलरमध्ये सोन्याची किंमत आहे, US डॉलरमध्ये. कारण की स्टँडर्डायझेशन पाहिजे तर सगळं स्टँडर्डायझेशन पाहिजे. धातू स्टँडर्डाइज आहे, 995 म्हणजे 995, त्याची प्युरिटी काश्मीर टू कन्याकुमारी, ऑस्ट्रेलिया टू अमेरिका कुठेही गेलात तरी 995च असते. ते 1 किलो ऑस्ट्रेलियात जर वजनावरती भरलं तर अमेरिकेत पोचेपर्यंत त्यात काही ह्युमिडिटी लॉस होत नाही, काही नाही. परत अमेरिकेत ते 1 किलोच भरतं. त्याला कधी फंगस लागत नाही, त्याला कसला पेरिशेबल लॉस होत नाही. त्यामुळे ते स्टँडर्डाइज मेटल आहे. त्या स्टँडर्डाइज मेटलची 995 प्युरिटीची म्हणजे त्याला स्टँडर्ड सोनं म्हणतात. आपण स्टँडर्ड गोल्ड ऐकतो, तर स्टँडर्ड गोल्ड मीन्स 995 प्युरिटीचं जे सोनं असतं दॅट इज अ स्टँडर्ड गोल्ड. बाजारामध्ये 2 कन्सेप्ट वापरले जातात, स्टँडर्ड गोल्ड आणि प्युअर गोल्ड. जे तुम्ही जर कधी जव्हेरी बाजारामध्ये गेलात, बुलियन बाजारामध्ये, तर प्युअर का भाव क्या है, स्टँडर्ड का भाव क्या है असं विचारलं तर स्टँडर्ड म्हणजे 995चा भाव काय आणि प्युअर म्हणजे 999चा भाव काय. आता 999 हे स्टँडर्ड नाही, कारण त्याची अवेलेबिलिटी सर्टन असते. 995ची अवेलेबिलिटी सर्टन असते, म्हणून त्याला स्टँडर्ड म्हणतात. बरं, ही एक स्टँडर्ड गोष्ट आली तर दुसरी पण स्टँडर्ड गोष्ट पाहिजे, ती म्हणजे अमेरिकन डॉलर. त्यामुळे ती स्टँडर्ड वस्तू आणि स्टँडर्ड चलन अशा किमतीमध्ये त्याचं डिनॉमिनेशन कायम सांगितलं जातं. मग प्रत्येक देश आपापल्या चलनामध्ये त्या डॉलर इंटू त्यांचं लोकल चलन काय जे काय रिलेशन असेल त्याप्रमाणे ते कन्व्हर्ट करून घेतलं. तिथले इम्पोर्ट ड्युटी, तिथले इतर टॅक्सेस त्याच्यावरती ॲड करतं आणि मग त्या देशातली ती किंमत ठरत असते. मग आपण म्हणतो अमुक एका देशामध्ये सोनं स्वस्त आहे, अमुक एका देशामध्ये सोनं महाग आहे. ते काय कुठले तिथे सरकार कुठलंही कुठल्या प्रकारचं आहे, सबका साथ आहे का काय वगैरे ह्याच्याशी काही संबंधित नसतं. इथल्या लोकल टॅक्सेसशी ते संबंधित असतं. त्यामुळे आपलं सरकार वाईट आहे म्हणून आपल्याकडे सोनं महाग आहे, अमक्या देशाचं सरकार चांगलं आहे म्हणून त्या देशाचं सोनं स्वस्त आहे असं काही नसतं. त्या देशाची फॉरेक्स रिझर्वची जी गरज असते, फॉरेन एक्सचेंजचे रिझर्व जे असतात त्याची उपलब्धता जी असते, त्यानुसार त्यांना ते सोनं आयात करणं परवडतंय नाही परवडतंय, सोनं हे चेन ठरतंय नाही ठरतंय, यानुसार तिथे इम्पोर्ट ड्युटीज लादल्या जातात आणि त्या इम्पोर्ट ड्युटीजनुसार सोन्याच्या किमती कमी जास्त होऊ शकतात. आपण सॉव्हरेन बॉन्ड जेव्हा घेतो त्या सॉव्हरेन बॉन्डच्या किमतीतही या सोन्याच्या वरचा इम्पोर्ट ड्युटीचा भाग जो आहे तो इन्क्लूड असतो. सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड आपण फार सेफ म्हणून घेतो, पण सॉव्हरेन गोल्ड बॉन्डमध्ये सेफ आहे, त्याला सॉव्हरेन शब्द लागला ह्याचाच अर्थ तो सेफ आहे. पण हा रिस्क फॅक्टर नक्की आहे, जर इम्पोर्ट ड्युटी घटली तर त्या सॉव्हरेन बॉन्डची किंमत घटणार आहे. कारण आज तुम्हाला जो सॉव्हरेन बॉन्ड दिला जातोय तो आजच्या इम्पोर्ट ड्युटीनुसार त्याचे 2 ग्रॅमच्या किमतीच्या इक्विव्हॅलंट प्राइसनी दिला जातोय. उद्या तुमच्या रिडम्शनच्या वेळेला ही 15.5% ड्युटी एखादं चांगलं सोन्याच्या व्यापाराबद्दल विचार करणारं सरकार आलं आणि त्यांनी 5%वरती आणली तर सॉव्हरेन बॉन्डची किंमत 10%नी घसरणारच आहे. त्यामुळे सॉव्हरेन गॅरंटी असलेला तो बॉन्ड असला तरी त्यातही रिस्क इन्क्लूड आहे. स्वतः सोनं जे आहे ते चलनाशी कसं निगडित आहे, तर सोनं हे जनरली पर्चेसिंग पॉवर रिस्टोर करतं. चलनवाढ झाली तुमच्या रुपयाची किंवा तुमच्या चलनाची बाईंग पॉवर कमी झाली तर ती बाईंग पॉवर रिस्टोर करण्याची ताकद सोन्यात असते. पण या सगळ्या रिलेटिव्ह टर्म्स वाटतात मला तरी. मी आजकाल विचार करतो की इकॉनॉमिक्सचे रूल जर वाचले, पुस्तकांमध्ये वाचले, तर ते आणि आत्ता चालू असलेले सोन्याच्या किमतीतले चढ उतार हे एकमेकांशी संबंध ठेवून नाही आहेत.
अशा बऱ्याच गोष्टी डिकपल झालेल्या आहेत. आणि त्यातली एक गोष्ट म्हणजे इकॉनॉमिक्सचे रूल, सोन्याच्या बाबतीतले क्रूड आणि सोन्याचे असलेले रिलेशन हे डिकपल झाले. आता ते इतिहास जमा झाले, तर सोनं एक वेगळ्याच चालीने चालायला लागलेली गोष्ट. पूर्वी म्हटलं जायचं की सोन्याची किंमत कशी ठरेल, तर चलनाची किंमत जेवढी कमी होईल तेवढी सोन्याची किंमत वाढेल, कारण की त्याची पर्चेसिंग पॉवर. आता गेल्या आपण फक्त 15 दिवसाचा विचार केला तर 10% महागाई वाढली का? नाही वाढली, पण 10% सोनं वाढलं. मग कुठे तो इकॉनॉमिक्सचा रूल प्रूव्ह झाला? किंवा काल एका दिवसामध्ये 4% सोनं घसरलं तर 4% महागाई कमी झाली का एका दिवसात? नाही झाली. मग कुठे तो इकॉनॉमिक्सचा रूल ऍप्लिकेबल झाला? फेडरल रिझर्व्हनी जर इंटरेस्ट रेट घटवले तर सोन्याची किंमत वाढते, आणि नाही घटवले किंवा वाढवले तर सोन्याची किंमत कमी होते. फेडरल रिझर्व्हने सांगितलं 4 वेळेला आम्ही इंटरेस्ट रेट घटवू या वर्षात. चौथा महिना चालू झाला. 1 जानेवारीमध्ये त्यांनी सांगितलं नाही, बहुतेक तर या वर्षात 4च्या ऐवजी 3 वेळाच आम्ही घटवू. परवाच्या दिवशी सांगितलं की पहिली घट होईल ती जुलैच्या अखेरपर्यंत एखाद वेळेस होईल किंवा त्याच्याही नंतर जाऊ शकेल. आता हे जर ते सांगत असतील की घटणार नाहीयेत, इंटरेस्टचे दर आहेत तिथेच राहणार आहेत, तर सोनं खाली यायला हवं होतं, पण त्यांच्या अनाउन्समेंट नंतर ते वरती गेलं. मग लोक म्हणायला लागले नाही नाही, त्याच्यापेक्षा महत्वाचं काय होतं तर जिओपॉलिटिकल टेन्शन महत्वाचं होतं, आणि त्यामुळे त्याचा परिणाम नाही झाला आणि जिओपॉलिटिकल टेन्शनचा परिणाम झाला. गेल्या जर तुम्ही 2 महिन्यातल्या घटना बघितल्या तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही घटना आहेत सोन्याकरता. पण सोन्याला निगेटिव्ह असलेल्या घटनांकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि सोन्याला पॉझिटिव्ह असलेल्या घटनांना ओव्हर डिस्काउंटिंग केलं गेलं, आणि त्याचा परिणाम म्हणून सोनं हे वास्तवतेपेक्षा जास्त वाढलं. मग सोनं वाढणार नाही का? तर सोनं नक्की वाढणार, कारण की चलन जे आहे तुमच्याकडे हातामध्ये, खिशामध्ये, बँक जेव्हा त्याच्यावरती व्याज देत असते तुम्हाला, तेव्हा ते व्याज जनरली इक्वल टू इन्फ्लेशन असतं. दरवर्षी ज्या प्रमाणात महागाई होणार असते त्या प्रमाणात तुम्हाला तुमचे 1,000 रुपयाचे 1,080 रुपये जेव्हा करून दिले जातात 8% व्याजाने, तेव्हा त्याच्यातला अर्थ असा असतो की आत्ता 1,000 रुपयाची जी काय बाईंग पॉवर आहे ती 1 वर्षांनी 1,080 रुपये लागणार आहेत त्याच बाईंग पॉवर करता किंवा त्याच वस्तू करता. त्यामुळे ते 1000 + 80 रुपये एवढे तुमच्या खिशात टाकले जातात. बँकेचं इंटरेस्ट हे कधीही पॉझिटिव्ह रिटर्नचं नसतं, आयदर ते न्यूट्रल असतं किंवा निगेटिव्ह असतं. सोन्याचा जर आपण विचार केला की ते चलनाची ज्या प्रमाणात किंमत घटणार आहे त्या प्रमाणात सोन्याची किंमत वाढणार आहे, तर ज्या प्रमाणात बँकात व्याज देणार आहेत त्याच्या प्रमाणात तर सोन्याची किंमत वाढायलाच पाहिजे. मग सोनं महाग झालं हे म्हणणं योग्य आहे का सोन्याने त्याची बाईंग पॉवर मेंटेन केली हे म्हणणं योग्य आहे? सोनं महाग कधी होत नसतं. लोक सराफाच्या दुकानात जातात, त्याचा जो अटॅच सेल्समन असतो, मॅनेजर असतो, सुपरवायझर असतो त्या दुकानातला, त्याला बाजूला जाऊन हळूच विचारतात, काय रे किमती काही कमी होतील का? ह्याच्या इतका तर दुष्ट विचार स्वतः करता कोणीच दुसरा करू शकत नाही. तुम्ही वर्षानुवर्ष काही ग्रॅम काही किलो सोनं घरी घेऊन गेलेलं असतात. 40 रुपये 10 ग्रॅम पासून त्या 7,000 रुपये 1 ग्रॅम या किमतीपर्यंत वेगवेगळ्या भावात सोनं घरी घेऊन घेतात. घरात 1 किलो सोनं आहे, आता मी 10 ग्रॅम घ्यायला आलोय आणि विचारतोय भाव खाली येतील का? म्हणजे हातात धोंडा घेऊन उभा आहे आणि तू भाव खाली येतील म्हणलास की हातातून सोडून द्यायचा आहे, कारण माझ्या घरातल्या सोन्याची किंमत कमी होणार आहे. स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणे. तुमचा प्रश्न काय असला पाहिजे की पुढल्या वेळेस येईन तेव्हा ह्याच्यापेक्षा जास्त भाव असेल ना रे. दॅट शुड बी द क्वेश्चन. प्रश्न हा कधीच नसावा की सोन्याची किंमत कमी होईल का. त्याच्यासारखा दुष्ट प्रश्न नाही स्वतः करता केलेला. सोन्याची किंमत जर वाढत असेल, तुमच्या ऍसेटची किंमत वाढत असेल, वेल्थची किंमत वाढत असेल, तर इट इज अ ब्लेसिंग टू यू. आणि ती जर वाढणार नसेल तर व्हाय यू विल परचेस इट, व्हाय यू विल बाय इट. तुम्ही बँकेमध्ये डिपॉझिट ठेवाल, बँकेतले वाढलेले पैशाचे सुख घ्याल, सोन्याची किंमत वाढणारच नाहीये किंवा ते स्वस्त होत जाणार आहे, म्हणजे कमी कमी होत जाणार आहे, तर सोनं घेईल कोण? त्यामुळे सोन्याची किंमत ही कमी होणार नाही हे अधोरेखित करून ठेवा. सोन्याची किंमत ही वाढणारच आहे, आणि ती किती वाढणार आहे तर बँकेत तुम्हाला जेवढं व्याज मिळते त्याच्यापेक्षा जास्त गतीने वाढणार आहे. अदरवाईज सोनं कोणी घेणार नाही.
डी डॉलरायझेशन म्हणून एक हवा उठवली जाते, हवाई उठवली जाते आणि डी डॉलरायझेशन चालू झालं आणि त्याच्यामुळे सोन्याच्या किमती वाढायला लागल्यात. कारण सगळ्याच सेंट्रल बँका म्हणतात माझ्याकडचे डॉलरचे फॉरेक्स रिझर्व मला नकोत, माझा डॉलरवर विश्वास नाही, मी घेईन तर सोनं घेऊन ठेवीन, उद्या डॉलर किती घसरला काही झालं तरी मला काही प्रॉब्लेम नाही, मी ते सोनं जाऊन विकीन आणि जास्तीचे डॉलर कलेक्ट करीन आणि माझी देणी भागवीन किंवा मला काय खरेदी करायचं असेल ते खरेदी करेन. बरं, डी डॉलरायझेशन करता करता सगळेच डॉलर तुम्ही जर एनकॅश केले आणि त्याच्या बदल्यात जर सोनं आणून ठेवलं तर मी मगाशी जसं तुम्हाला किराणा मालाच्या दुकानाचं उदाहरण दिलं तसंच केंद्र सरकारचं किंवा सरकार जे कुठलं असेल त्याचं परिस्थिती होईल की त्याला कुठलं तरी इम्पोर्ट करायचं काहीतरी महत्त्वाचं आणि हातामध्ये डॉलर नाहीत. जगातले जे कारखानदार आहेत ते म्हणतात एक तर चलन दे नाही तर ऑर्डर कॅन्सल. तो म्हणेल सोनं घे चलनाच्या ऐवजी, ते म्हणेल तू जाऊन विक, त्याचे डॉलर किंवा काय असेल ते चलन करून आण आणि मग माझ्याशी व्यवहार कर. त्यामुळे डी डॉलरायझेशन 100% होणार नाही. ते काही प्रमाणात होऊ शकेल पण 100% होणार नाही. आणि ते 100% झालं तरची त्रैराशिकं जी काय मांडली जात आहेत त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. चलन हे अबाधित राहणारे, चलन हे अपरिहार्य अशी गोष्ट आहे, त्यामुळे ते राहणारे, त्याच्याबरोबर सोनं राहणारे. सोन्याची किंमत वाढणारच आहे, ज्या प्रमाणात बँकेतल्या ठेवीची किंमत वाढणार आहे त्याच्यापेक्षा जास्त किंवा तेवढं वाढणार आहे आणि त्यामुळे सोन्याच्या किमती या वाढतच राहणार आहेत. मी मागल्या वर्षी इथे लेक्चर होतं तेव्हा म्हटलं होतं की डिसेंबर 24 पर्यंत 70,000 सोनं होईल. ते आता लवकर झालं. मला काही माझ्या ग्रुपवरती मी ज्यांना अंदाज पाठवत असतो त्यांना पाठवलं होतं की बाय 2025 म्हणजे अर्ली जुलै 2025 गोल्ड रीच टू 2450. काल 2430 झाल्यानंतर त्यांनी ते सिलेक्ट केलं, मला खाली पाठवलं 1 year अर्लियर म्हणून. तर जेव्हा केव्हा अनसिस्टमॅटिक डिमांड निर्माण होतो त्यावेळेला सोन्याची किमती अचानक वाढतात. त्या प्रकारचा अनसिस्टमॅटिक डिमांड सध्या निर्माण झालाय, कारण प्रत्येकजण डी डॉलरायझेशनच्या गर्तेत अडकलंय. काही सेंट्रल बँकांनी मोठ्या प्रमाणावर त्यांचे फॉरेक्स रिझर्व सोन्यामध्ये कन्वर्ट केलेत. तर ते कन्वर्ट करत असताना त्यांनी जी काय बाईंगची कॉन्ट्रॅक्ट केली आहेत की ज्याची त्यांना डिलिव्हरी महिन्यांनी, 2 महिन्यांनी, 6 महिन्यांनी मिळणार असते, तर तो जो सप्लाय आहे तो आज मार्केटमध्ये उपलब्ध नाही. कारण की गोल्डचा मार्केटमधला सप्लाय जर 4,000 टनाचा असेल खाणीतून निघणाऱ्या सोन्याचा आणि रिमेल्ट होऊन रिसायकल होणाऱ्या सोन्याचा, आणि एकच कुठली तरी सेंट्रल बँक समजा 500 टन सोनं खरेदी करत असेल तर अचानकपणे 500 टन सोनं येणार आहे कुठून? इट इज अ सप्लाय डिमांड मिसमॅच आणि त्याच्यामुळे ती किंमत वाढत असते. ती किंमत सिस्टमॅटिक डिमांडमध्ये वाढत नसते, अनसिस्टमॅटिक डिमांडमध्ये वाढत असते. तसं अनसिस्टमॅटिक सप्लायही होऊ शकतो हेही प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. जे 2013 साली झालं, $1900 सोनं होतं, एका रात्रीत ते $1900 वरून $1600 पर आउन्स पर्यंत खाली आलं आणि त्याच्यानंतर ते रोजच खाली 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 येत आपण बघितलं 2015 सालपर्यंत ते जवळपास $1070 पर्यंत खाली आलं. म्हणजे $1900 हाय आणि 1070 लो विदिन 4 years. पण तिथून परत रॅली घेऊन त्यांनी त्याचे जे काय लॅब पडली होती किंवा दुरी पडली होती त्याच्या भावात आणि चलनामध्ये ती सगळी कव्हर करून आता 2450 परवा, काल रात्री 2333 डॉलर पर आउन्स. आता हे जे सगळे चक्र फिरतात तेव्हा आपण ॲज अ सामान्य माणूस हा विचार करणं गरजेचं आहे की जेव्हा ॲबनॉर्मल जर्कनी सोनं वाढतं त्यावेळेला कधी सोनाराकडे जाऊन सोनं खरेदी करू नका. त्यावेळेला थोडंसं पेशन्स ठेवा, कारण की ही जी अनसिस्टमॅटिक डिमांडमुळे झालेली तेजी आहे ती कूलडाऊन होणार असते. ती सिस्टमॅटिक डिमांड आणि सप्लायच्या सिस्टीममध्ये येणार असते आणि तेव्हा आपल्याला सोन्याला काही प्रमाणामध्ये रिलीफ रॅली मिळू शकते किंवा सोन्याचे भाव काही प्रमाणामध्ये खाली येऊ शकतात. अननेसेसरी आता मी खरेदी केलं तर आजच, उद्या गेलो तर संपलंय, अशा भावनेने कधी सोनं खरेदी करायला जाऊ नका. लाईन लावून तर सोनं घेण्याची गोष्टच नाही. ठीक आहे, आता ते मुहूर्त एक आपला सेंटिमेंटल भारतीयांचं विषय आहे त्यामुळे आपण ते खरेदी करतो, पण अदरवाईज इतर वेळेला शांतपणे विचार करून सोनं खरेदी करा. उगाच भाव वाढलेत आणि उद्याच आता काहीतरी ॲबनॉर्मल घडणार आहे अशा रीतीने विचार करून सोनं खरेदी करावं असं मताचा मी स्वतः अजिबात नाही. सोन्याची किंमत वाढणारे हे जरी अबाधित सत्य असलं तरी मी हे सांगतोय ते सत्य आहे की जर्क असेल
ॲबनॉर्मल राईज असेल किंवा ॲबनॉर्मल फॉल असेल तर सोन्याची खरेदी विक्री करू नये. शेअर बाजार असू दे, सोनं असू दे, एक नियम कायम लक्षात ठेवा. जेव्हा उंच उंच भाव सांगण्याची स्पर्धा निर्माण होते तेव्हा त्या गोष्टीतली तेजी संपलेली असते. जेव्हा टॅक्सी ड्रायव्हर किंवा पानवाला एखाद्या वस्तूबद्दल बोलायला लागतो आणि त्यात इंटरेस्ट दाखवायला लागतो तेव्हा समजून चला की ज्याला त्या विषयात इंटरेस्ट नाही, ज्याला त्या विषयाशी काही कर्तव्य नाही, तो त्या विषयात बोलायला लागलाय, म्हणजे आता या विषयाची इंटरेस्ट असलेली किंवा लोकप्रियता संपायची वेळ आली. सेम वे जेव्हा खालचे खालचे भाव सांगायची स्पर्धा चालू होते, उदाहरण द्यायचं झालं तर $50 वरून चांदी $12.5 पर्यंत खाली आली होती. $12.5 खाली आल्यानंतर माझे क्लायंट मला म्हणायला लागले, काय गेल्या 10 वर्षातला ऑल टाइम लो $8.5 येतो, दाखवेल ना परत? मी म्हटलं अरे $50चे $12 झाले, 25% राहिले, 75% निघून गेले, तुला अजून आजच्या भावापासून 50% निघून जावेत असं वाटतंय? आणि नाही खूप जण सांगतायत माझा अमुक सांगत होता, माझा तमुक सांगत होता. मी म्हणतो आता जर तुला अमुक तमुक सांगत असेल, त्यातलं ज्ञान नसलेला सांगत असेल तर नक्की जाऊन तू आता डोळे झाकून खरेदी कर, इथून पुढे तो भाव वरतीच जाईल. कालची सोन्या चांदीची तेजी तशी होती बघा. कालच्या सोन्या चांदीच्या तेजीनंतर कित्येक चॅनलवर यायला लागलं, नाव सोनं इन व्हेरी शॉर्ट पिरियड $3,000 पर आउन्स बाय एंड ऑफ द इयर, व्हेरी शॉर्टली इट विल बी $5,000 बाय 2030 $10,000. आता या ज्या स्पर्धा चालू झाल्या भाव सांगण्याच्या, त्याच्यामुळे ते इंडिकेशन होतं की त्याची तेजी संपायची वेळ आलेली आहे, आपण त्याच्यातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे किंवा आत्ता खरेदी न करण्याची वेळ आलेली आहे. चांदी हा इंडस्ट्रीयल मेटल आहे, सोनं हा आपल्याकरता ऑर्नामेंटचा मेटल आहे. पण आताच्या भावामध्ये पूर्वी म्हटलं जायचं की पुअर मॅन्स गोल्ड सिल्वर, आता म्हटलं जातं कॉमन मॅन्स गोल्ड सिल्वर, कारण चांदीचेच भाव एवढे वरती गेले की कॉमन मॅन्स गोल्ड सिल्वर झालं. 2004 साली 100 ग्रॅम सोनं ज्या भावात, आपलं 1 किलो सोनं ज्या भावात येत होतं त्या भावामध्ये आज 100 ग्रॅम सोनं येत आहे. चांदीचं तसंच आहे. 8,000 रुपये किलो चांदी तेव्हा होती, आज 80,000 रुपये किलो झाली आहे, 10 टाइम्स झाली आहे. म्हणजे त्या काळच्या 1 किलो सोन्याच्या भावाच्या बरोबर झाली आहे. मग हे जर असेल, चांदीला जर अशा प्रकारे किंमत वाढत असेल तर आज फॅशन ज्वेलरी, सिल्वर ज्वेलरी हे फार मोठ्या प्रमाणावर वापरात यायला लागले. कारण की त्याला म्हणजे एक विनोदाने म्हटलं जातं की तुम्ही सोन्याच्या नेकलेसवरती जेवढा GST भरता तेवढ्या किमतीमध्ये तुम्हाला फॅशन ज्वेलरीचा आयटम, 925 सिल्वर ज्वेलरीचा आयटम अवेलेबल होऊ शकतो. तिथेही GST वाया जाणार असतो, इथे रिसेल व्हॅल्यू नाही मिळाली तरी हे वस्तू वाया जाणार असते, दुःख काहीच नाही, मुद्दल तर आपलं आपल्या खिशात राहिलं. जर फॅशनच हवा असेल, डिझाईनच हवा असेल तर फॅशन ज्वेलरीसारखा दुसरी वस्तू नाही. जर इन्व्हेस्टमेंट हवी असेल, जर प्रेशियस काहीतरी वेअर करायचं असेल तर सोन्याच्याच आयटमशिवाय दुसरा पर्याय नाही. चांदी इंडस्ट्रीयल मेटल आहे, त्याचे कन्झम्पशन होतं, ती वापरून संपते. काही काही गोष्टींमध्ये तर चांदीचा कंटेंट असतो पण तो एक्स्ट्रॅक्ट करून रिसायकल करून परत गेन करणं शक्य नसतं, म्हणजे ती पूर्णपणे यूज होऊन कन्झ्युम होऊन जाणार असते. मग जर हे चक्र चालू राहिलं तर एक दिवस जगामध्ये चांदी उपलब्ध नसेल पण सोनं कायम उपलब्ध असेल, कारण सोनं हार्डली 0.5% कन्झ्युम होतं, 99.5% इन्व्हेस्टमेंट फॉर्ममध्ये किंवा ऑर्नामेंट फॉर्ममध्ये ते स्टोअर होत असतं. त्यामुळे चांदीला जास्त प्रमाणामध्ये तेजी यायची शक्यता आहे. जसजशा प्रमाणामध्ये त्याचं रिसायकलिंग शक्य होणार नाही, त्याची रिकव्हरी कॉस्ट परवडणार नाही, त्या प्रमाणामध्ये व्हर्जिन सिल्वरच अवेलेबल करून घ्यावं लागेल, बाय प्रॉडक्ट म्हणून मिळणारं सिल्वरच अवेलेबल करून घ्यावं लागेल. आणि त्यामुळे चांदीमध्ये इथून पुढे तुम्हाला सोन्यापेक्षा जास्त तेजी बघायला मिळू शकते. ओनली थिंग, चांदीमध्ये रिस्ट्रिक्शन काय आहे तर लॉजिस्टिक हे रिस्ट्रिक्शन आहे, कारण हेवी वेट विथ स्मॉल व्हॅल्यू. सोन्यामध्ये मिनिमम साईज, मॅक्झिमम व्हॅल्यू. पण आता चांदीतला तोही प्रॉब्लेम निघून गेला आहे, कारण इंडियामध्ये सिल्वर ETF आलेत, त्यामुळे तुम्ही सिल्वर ETF मध्ये पैसे ठेवू शकता. चांदी घरी घेऊन जायची गरज नाही, त्याच्यावरचा GST लॉस व्हायची गरज नाही, ट्रान्झॅक्शन कॉस्ट कमी लागणार, ॲप्रिसिएशन मिळणार. सोन्यात जसे ETF आले होते तसे आता चांदीत ETF आल्याने चांदीतलं ते जे रिस्ट्रिक्शन होतं की लॉजिस्टिक व्हॅल्यू, साईज आणि हँडलिंग, तो प्रॉब्लेम निघून गेलेला आहे. त्यामुळे लोकांनी सोन्याच्या बरोबरीने चांदीत गुंतवणूक करताना त्याच्या ETF मध्ये गुंतवणूक करावी. लॉंग टर्म बेसिसवर त्यांना चांगले त्याच्यात रिटर्न मिळाल्याशिवाय राहणार नाही. सोनं टाइम टू टाइम वाढतं,
लोक मजुरी देऊन दागिना घडवून घेतात. आपल्याकडे अभिमानाने सांगितलं तर भारत हा मूर्ख लोकांचा देश आहे. तो फक्त सोन्याचे दागिने बनवून इन्व्हेस्टमेंट म्हणून वापरतो की ज्याच्यामध्ये मजुरी वाया जायची शक्यता असते. युरोप आणि अमेरिका बघा, त्यांच्याकडे कॉइन्स खरेदी केले जातात, तिथे मजुरी वाया जात नाही आणि ते प्युअर गोल्ड हे इन्व्हेस्टमेंट म्हणून वापरतात. आपली लोक दागिना इन्व्हेस्टमेंट म्हणून वापरतात. त्यांच्याकडे प्युअर गोल्ड जे इन्व्हेस्टमेंट म्हणून वापरलं जातं ना, त्याच्यात प्रीमियम लावलेला असतो बरं का, आणि विक्री करताना तो प्रीमियम परत मिळत नाही. इंडियामध्ये तुम्ही जर सराफाकडे गेलात, पेपरमध्ये किंवा टी व्हीवरती भाव बघितला असेल 70,000 रुपये 10 ग्रॅमला, आणि सराफाच्या दुकानात जर 73,000 रुपये 10 ग्रॅम दिसलं तर तुम्ही म्हणता 70,000 रुपये भाव आहे ना, तुमच्याकडे 73,000 का? इंडियन मेंटॅलिटी प्युअर गोल्डला प्रीमियम देण्याची नाहीये. प्युअर गोल्ड हे भावभावच मिळालं पाहिजे, जास्तीत जास्त 100-200 रुपये आणणावळ खर्च, याच्या पलीकडे त्याच्यावर प्रीमियम नसावा, अशी आपली मेंटॅलिटी असते. दागिना हा इंडियन मेंटॅलिटी करता जास्त चांगला आहे आणि वर्ल्डमध्ये प्रत्येकच मेंटॅलिटी करता जास्त चांगला आहे, पण तिथे पुरुष आणि स्त्रीचं तसं रिलेशन पाहिजे की पुरुष आणि स्त्री फार अगदी समान हक्क वगैरे ह्याच्यावरती नसावं. भारतामध्ये तुम्ही जेव्हा दागिना घेता तेव्हा त्याच्यावर मजुरी देता, मग ती मजुरी वाया जाऊ नये म्हणून तो दागिना कधीच मोडत नाही. मग तो दागिना मोडत नाही, त्यामुळे त्याच्यातलं जे सोनं असतं त्याचं ॲप्रिसिएशन परमनंटली आयुष्यभर तुम्हाला मिळतच राहतं. तेच जर घरच्या पुरुषांनी जाऊन कॉईन खरेदी करून आला, ETF खरेदी करून आला, बार खरेदी करून आला आणि गुपचूप, कारण ते काय बायकोच्या हाती द्यायची गरज नाही, थोडासा भाव वाढला म्हणून परत जाऊन विकून आला, तर तो एनकॅश करतो प्रॉफिट, पण नंतर होत राहणारा प्रॉफिट त्याला कधीच एनकॅश करता येत नाही, कारण त्यांनी ऑलरेडी एनकॅश केलेला असतो. ॲज अगेन्स्ट त्यांनी जर तो दागिना बनवलेला असेल, मजुरी देऊन बनवलेला असेल, आणि एकदा दागिना बनवलाय म्हटल्यावर तो काही खिशात ठेवणार नाही, स्वतःकडे ठेवणार नाही, बायकोला, घरातल्या स्त्रीला तो हँडओव्हर करून टाकणार. भाव वाढला म्हणून तो जर विचारायला गेला बायकोला की जरा मी 10,000 रुपये तोळा असताना तुला नेकलेस केलं होतं, आता 70,000 रुपये तोळा झाले, जरा देतेस का? विकून येतो, प्रॉफिट बुक करून येतो. बायको त्याचा पाण उतारा करून म्हणते, आता तुमच्यावर हीच वेळ आली का? आणि त्यामुळे तो दागिना घरात तसाच वाचतो. 4,000 रुपये तोळ्याचा 2004 सालचा दागिना आज 70,000 रुपये तोळा होऊनही प्रत्येकाच्या घरात तसाच आहे. इंडियातला जो गोल्ड स्टॉक रिझर्व्ह म्हणजे जो घरांमध्ये कानाकोपऱ्यांमध्ये आहे, मग तो गव्हाच्या डब्यात असेल, तांदूळाच्या डब्यात असेल, कणकेमध्ये ठेवलेला असेल, बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेला असेल, तर त्याची व्हॅल्यू जर विचार केली तर भारताचं 50 वेळेला कर्ज फेडलं जाईल, एवढी त्याची व्हॅल्यू होईल. आपल्याला जे गोल्ड स्टॉक रिझर्व्ह जे पेपरमध्ये वगैरे येतात ते ऑर्गनाइज फॉर्म मधले, स्टँडर्डाइज फॉर्म मधले येतात, जे बँकांमध्ये असतात, सेंट्रल बँकांमध्ये असतात. आपल्याकडे देवळांमध्ये करोडो रुपयांचं सोनं पडून आहे, ते कधी विकलं जाणार नाही, ते कधी मेल्ट होणार नाही, ते कधी बाजारात येणार नाही, याची खात्री ठेवा. किती कोणी म्हटलं की ते सोनं जर विकलं तर एक वेळचं तरी भारताचं कर्ज फेडलं जाईल, पण त्यातलं आर्टिझन कोण आणणार? त्यातले अँटिक कारागिरी कोण आणणार? एकदा ते वितळल्यानंतर त्याची अँटिक कारागिरी निघून जाणार, आणि ती निघून जाऊ नये म्हणून ते तसंच राहणार आणि त्याची किंमत वाढत राहणार. त्यामुळे इंडियामध्ये गोल्ड रिझर्व्ह खूप आहेत, गोल्डचा स्टॉक खूप आहे, आणि तो असाच होत राहणार, कारण की आपण दागिना बनवणार, घराच्या लक्ष्मीकडे देणार, आणि त्यामुळे तो कधीच विकायला परत येणार नाही. आणि सोनं हे इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण बघतो, पण इन्व्हेस्टमेंट नावाची जी रूम असते त्याला 2 दार असतात, एंट्री आणि एक्झिट, एंट्री आणि एक्झिट. सोन्यातल्या इन्व्हेस्टमेंटला फक्त एंट्रीचं दार असतं, एक्झिटचं दार नसतं. मी सांगितलं असं, एक तर गृहलक्ष्मीमुळे नसतं, आणि दुसरं म्हणजे स्वतःची इज्जत टिकवून ठेवण्याकरता. कारण की सराफाच्या दुकानात गेलो आपण, 10 लोक उभी आहेत, प्रत्येक जण दागिना घेतोय, आणि एक कोणतरी ते सोनं मोडतंय. सगळेजण एकमेकांकडे बघतात, कारण तो सोनं मोडणारा म्हणजे आता सगळी त्याची आर्थिक पत संपलेलाच माणूस असतो. कारण आपल्याकडे एक फ्रेजच आहे, त्याच्यावर सोनं मोडायची वेळ आली, पाळी आली. त्यांनी काय रेटमध्ये घेतलं होतं, तो आता विकतोय म्हणजे प्रॉफिट बुक करतोय का? नथिंग डुईंग. तो सोनं विकतोय ना, इट्स अ लास्ट स्टेज ऑफ हिज इकॉनॉमिक सॉल्व्हन्सी. सॉल्व्हन्सी संपली आता, त्याला इथून पुढे कोणी उभं करणार नाही. मग ते जर 2-4 माणसं त्याच्या सोसायटीतली असली तर सोसायटीत सुद्धा जाऊन सांगतात, ते अमुक अमुक अण्णा आहेत ना, त्यांना कोणी पैसे देऊ नका, ते आज सोनं मोडताना दिसले. सो
आपल्याकडे इट्स अ लास्ट रिसोर्स फॉर एनकॅशमेंट. म्हणजे बरेचदा मी माझ्या लाईफमध्ये बघितलंय की लोक छोट्या छोट्या प्रमाणात सोनं घेत असत. जेव्हा 400, 500, 600, 800 रुपये 10 ग्रॅमला सोनं होतं, नंतर 80 साल नंतर ते सोनं जसं 3000, 4000 रुपये 10 ग्रॅमला झालं, त्यावेळेला स्वतःचे फ्लॅट वगैरे घेण्याची फॅन्सी आली. भाड्याचं घर असलं तरी एक स्वतःचा फ्लॅट घेऊन ठेवू. आणि त्यावेळेला ते फ्लॅट घेताना त्यांनी ते 100, 200, 400 रुपयात घेतलेलं तोळ्याचं सोनं 3-4 हजार रुपये तोळ्यामध्ये मोडून त्या पैशातून ते फ्लॅट विकत घेतला होता. म्हणजे इट्स अ लास्ट रिसोर्स फॉर मेकिंग अल्टरनेट अरेंजमेंट फॉर देअर फायनान्शियल रिक्वायरमेंट. पण म्हणजे त्यांनी चूक केली किंवा त्यांचं ते इन्सॉल्वंट झाले होते असं नाही. पण मी एक उदाहरण म्हणून सांगतो की तो रिसोर्स जो आहे तो लास्ट रिसोर्स आहे, की मला जर काही कमी पडत असेल तर मी सोनं मोडू शकतो, कारण ती अर्ध्या रात्रीत वटणारी गोष्ट आहे. माझ्या चलनाला किंमत राहो न राहो, मला त्याचं चलन मिळू शकतं, त्या प्रमाणात जास्त मिळू शकतं ज्या प्रमाणात माझ्या चलनाची किंमत घसरेल. आणि त्यामुळे सोनं हे अबाधित आहे. सोनं खरेदी करत राहणं गरजेचं आहे. सिस्टमॅटिकली खरेदी करत राहणं गरजेचं आहे. सिस्टमॅटिक खरेदी करण्याकरता तुम्ही ETF मध्ये जसं करू शकता, तसंच तुम्हाला फिजिकल गोल्ड घ्यायची इच्छा असेल तर तुमच्याच विश्वासाच्या सराफाकडे, जो 100 वर्ष 200 वर्ष एका जागी राहून व्यवसाय करतोय, त्याला भरे आत्ताच्या आधुनिक हेजिंग बिजिंगचं ज्ञान नसेल, पण ज्या अर्थी तो 100-200 वर्ष एका जागी व्यवसाय करतोय त्या अर्थी त्याचं मेकॅनिझम हे आत्ताच्या हेजिंग करणाऱ्यांच्यापेक्षा चांगलं मेकॅनिझम आहे. त्यामुळे तो उठून जाणार नाही, बुडणार नाही, दुकान बंद करणार नाही. तर त्याच्याकडे सुद्धा तुम्ही थोड्या थोड्या रकमेमध्ये जर ती रक्कम गुंतवलीत, एक मोठा दागिना करण्याच्या दृष्टीने किंवा एकत्रितपणे सोन्याचं कॉईन घेण्याच्या करता किंवा तुमचं काय वेढणं वगैरे असेल ते घेण्याकरता, तर त्याच्यासारखी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट ही कायम चांगली. त्याच्याकरता बऱ्याच सराफांकडे त्यांच्या लोकल लेवलवरच्या स्कीम असतात, त्यातली सत्यता पाहावी. ॲबनॉर्मल रिटर्न कोणी देत असेल तर त्याला टाटा करावा. रिझनेबल रिटर्न देत असेल तर निश्चित शांती बाळगावी मनाशी, की आपलं मुद्दलही सुरक्षित आहे आणि आपले रिटर्न्सही सुरक्षित आहेत. त्या प्रकारे SIPच्या स्वरूपात जर तुम्ही थोडं 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 सेव्ह करत गेलात तर तुमची मोठी इन्व्हेस्टमेंट क्रिएट होऊ शकते, वेल्थ क्रिएट होऊ शकते. आणि सोन्याकडे वेल्थ म्हणून बघा, ती तुमची प्रॉपर्टी म्हणून बघा, की जी लास्ट रिसोर्स म्हणून आपल्याला वापरता येऊ शकते आणि त्याचं ॲप्रिसिएशन हे आपल्याला कायम आयुष्यात उपयोगी ठरू शकतं. सोन्यावर परिणाम करणारे अनेक घटक आहेत, पण मी मगाशी सांगितलं असं बहुतेक सगळे घटक डिकपल झालेत, कारण इकॉनॉमिक्सच्या बुक्समध्ये लिहिलेले रूल आता सोन्याला कुठेच ॲप्लिकेबल होत नाहीत. त्यामुळे त्याच्याबद्दल आपण काही फार मोठं बोलायला नको. फेडची मीटिंग असते म्हणून व्होलॅटिलिटी होते. दुसऱ्या दिवशी फेड सोन्याच्या फेवरमध्ये डिसिजन घेतं तरी सोनं खाली येतं, सोन्याच्या अगेन्स्टमध्ये डिसिजन घेतं तरी सोनं वरती येतं. हे आपण आता अनुभवलेलं आहे. गेल्या 15 दिवसातले जर तुम्ही USचे आलेले डाटा बघितले आणि त्याच्यावरच्या कॉमेंट्रीज बघितल्या वेगवेगळ्या साईटवर जाऊन, तर जेव्हा जेव्हा म्हटलंय इट्स निगेटिव्ह फॉर गोल्ड, गोल्ड वरती झालं. इट्स पॉझिटिव्ह फॉर गोल्ड, गोल्ड वरतीच गेलंय. म्हणजे निगेटिव्ह असू दे, पॉझिटिव्ह असू दे, आत्ता लोकांचं सेंटिमेंट हे फक्त पॉझिटिव्हच आहे गोल्डच्या बाबतीत. ते तसं असणं हे चांगलं नाही आहे. ते बायस असणं चांगलं नाही आहे. ते वास्तवतेवर आधारित असणंच गरजेचं आहे. 15 दिवसात, एका महिन्यात 10% रॅली चांगली नाही आहे. फेब्रुवारीमध्ये $1980 असलेलं सोनं काल वरती जाऊन $2430 पर्यंत वरती गेलं होतं. एवढे $450 2 महिन्यामध्ये सोनं वरती जाणं, 20% सोनं वरती जाणं ही चांगली गोष्ट नाही आहे. म्हणजे याचा अर्थ आपण कुठेतरी कॉशियस होणं गरजेचं आहे या भावात सोनं खरेदी करण्याकरता. पण माझ्या दृष्टीने 1 लाख रुपये सोनं होईल का असं जर कोणाचा प्रश्न असला तर मी त्याला उत्तर हो देईन. कारण तुमची जर गुंतवणूक बँकेतली काही वर्षानंतर 1 लाख होणार असेल, आज गुंतवलेले 70,000 रुपये, तर त्या पिरियडच्या आधीच सोनं 1 लाख रुपये झालेलं तुम्हाला दिसेल. कारण मी सांगितलं असं, सोनं हे बँक इंटरेस्टची न्यूट्रल किंवा पॉझिटिव्हच परफॉर्म करेल. सोन्यामध्ये तुम्हाला कधी पस्तावा करावा लागणार नाही गुंतवणूक करताना. शेअर बाजार आणि सोनं हातात हात घालून चालतात म्हणून सगळेजण सांगतात. मग शेअर बाजारही वाढतोय, सोनंही वाढतंय, मग शेअर बाजारात का नको जाऊ? शेअर बाजारातली एनकॅशमेंट पटकन होते. शेअर बाजारामध्ये ट्रान्झॅक्शन कॉस्ट कमी असते. आज विकलं की उद्या पैसे जमा होतात. विकलं तर मला डीमॅटमधले शेअर ट्रान्सफर करायला जावं लागत नाही, मी POA दिलेली असते. हे जरी सगळं खरं असलं तरी शेअर बाजारात काम करताना तुम्हाला 5000 वस्तूंमधून एक वस्तू निवडायची असते. लिस्टेड समजा 5000 शेअर असतील तर सोनं खरेदी करताना सोनंच फक्त निवडायचं असतं, त्यात दुसऱ्या वस्तू निवडायच्या नसतात.
मग आपण इंडेक्सची कम्पेअर करतो. BSE किती होता त्या साली, सोनं किती होतं त्या साली, आज किती. निफ्टी किती होता त्या साली, सोनं किती होतं त्या साली, आज निफ्टी किती, सोनं किती. अरे निफ्टी आणि BSEतले कित्येक शेअर बाहेर जातात, कित्येक शेअर आत येतात, कित्येक शेअर तर अस्तित्व घालून बसतात. माझ्या माहितीप्रमाणे BSE मध्ये बरोडा रेऑन होता, सिंधिया स्टीमशिप होता, आज ते शेअर नाहीत. इन्फोसिसचा जन्मही झालेला नव्हता BSE 100 जेव्हा BSE सेन्सेक्स चालू झाला तेव्हा. आज इन्फोसिस त्याच्यात आहे. TCSचा जन्म झालेला नव्हता. मी लिस्टिंग फॉर्म मध्ये म्हणतोय, ते एखाद्या वेळेस अनलिस्टेड फॉर्म मध्ये असतील. TCSचा जन्म झालेला नव्हता, आज तो TCS त्याच्यामध्ये अगदी हेवीवेट म्हणून त्याच्यामध्ये. अडाणी नाव तर आपल्याला तेव्हा माहिती पण नव्हतं, आज अडाणी नाव सगळे तोंडोतोंडी आहे. तर त्यामुळे सेन्सेक्स आणि गोल्डचा कोणी कम्पेअर करू नका, आणि त्याचे भाव आणि याचे भाव कम्पेअर करू नका. त्यात अनेक कॉम्बिनेशन वेटेज वगैरे बदलत असतात, आणि त्याप्रमाणे ते इंडेक्सचं सेन्सेक्स किंवा निफ्टी चालत असतो. गोल्ड मात्र एकच आहे, एकच वस्तू आहे. तिथे तुम्हाला सिलेक्ट करायचं नाहीये चांगलं गोल्ड, वाईट गोल्ड. मी ब्राझीलमधलं गोल्ड घेतोय, मी पेरूतलं गोल्ड घेतोय, मी अमेरिकेतलं गोल्ड घेतोय, मी आफ्रिकेतलं घेतोय, मी ऑस्ट्रेलियातलं घेतोय, असं काही नसतं. गोल्ड म्हणजे गोल्ड असतं. त्यामुळे सोन्यामध्ये असा चॉईस नाही करायचा तुम्हाला, ती एकच वस्तू आहे. त्यामुळे कृपा करून त्याचं कंपॅरिझन कशाशीही करू नका. त्याचं कंपॅरिझन फक्त त्याच्याशीच होऊ शकतं. चांदीचं कंपॅरिझन फक्त चांदीशीच होऊ शकतं. बाकी कुठल्याही गुंतवणुकीशी त्याचं कंपॅरिझन करू नका. आणि जर तुम्हाला त्यात पॉझिटिव्ह रिटर्न दिसत असतील तर गुंतवणूक करण्यापासून स्वतःला परावृत्त करून घेऊ नका. आभार. परीस म्हणजे अशी वस्तू असते की तिचा दगडाला स्पर्श झाला तर त्या दगडाचं सुद्धा सोनं होतं. मोडक सरांनी आता सोन्यासारख्या वृक्ष विषयाला सुद्धा स्पर्श करून त्या विषयाचं सोनं करून टाकलं. मोडक सर खूप धन्यवाद. यानंतर आपण काही 2-3 प्रातिनिधिक प्रश्न घेऊया. कोणाला काही प्रश्न असतील तर आमचे स्वयंसेवक तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. मी असं ऐकलं होतं की नोटाबंदी जेव्हा झाली तेव्हा लोकांकडे जेव्हा सोनं होतं ते विकायला गेलं तर ते विकलं गेलं नाही, याचं कारण काय असू शकेल? माझं स्वतःचं दुकान बंद होतं, आणि ते या कारणामुळेच बंद होतं की त्या दिवशी ॲबनॉर्मल भाव होते सोन्याचे. 42,000 45,000 काही भाव सांगितले जात होते मुंबईमध्ये. आमची लिमिटेड कंपनी, आमच्याकडे स्टँडर्डायझेशन आहे, आमच्याकडे 3% भाव फरकामध्ये खरेदी विक्री होत असते. मग मला जर विक्रीचा भाव 40,000 लावायचा असेल तर मला खरेदी तुमच्याकडून 40,000 मायनस 3% करायला लागली असती, 38,200 रुपयांनी. ती मला शक्य नव्हती, कारण मला कळत होतं तो 40,000 भावच योग्य नाही आहे. त्यामुळे जोस्तर भाव स्टेबल होत नाही, जोस्तर भाव स्टँडर्डाइज होत नाहीत, तोस्तर दुकान उघडायचं नाही असं ठरवलं होतं. आणि त्यामुळे मी त्यावेळेला याच कारणाकरता दुकान बंद ठेवलं होतं. आणि ते लोकांना खरेदी करायचं नव्हतं, ते याच कारणाकरता खरेदी करायचं नव्हतं की दुसऱ्या दिवशी काय भाव असणार हे माहिती नाही. जे स्टँडर्ड सराफ असतात, स्टँडर्ड दुकानं असतात, ऑर्गनाइज सेक्टरमधली दुकानं असतात, ती त्यांच्या एक पॉलिसीज ठरवून असतात की खरेदी विक्रीच्या भावात 3% फरक. माझ्या व्यतिरिक्त बाहेरचं कोणी कडचं सोनं आणलं तर खरेदी विक्रीच्या भावामध्ये 5% फरक, 6% फरक, जे काय असेल ते. पण ते त्यांचं थ्रूआउट 365 दिवस असतं, रेटकडे बघून नसतं. चौक नुक्कडवरची जी सराफी मंडई असतात ती ॲबनॉर्मल सोन्याचे भाव वाढले तर खरेदी बंद करतात, ॲबनॉर्मल सोन्याचे भाव खाली गेले तर विक्री बंद करतात. मोठ्या ऑर्गनाइज सेक्टरमधल्या दुकानांना हेज करणं शक्य असतं. त्याला समोर खरेदी, तुम्ही समजा मला 1 किलो सोन्याची दिली उंच भावात, तर मी हेजिंग करून ते 1 किलो सोनं विकून टाकतो, ज्याने माझी त्याच्यातली रिस्क, जी प्राईस रिस्क आहे ती निघून जाते. पण तुम्ही जर छोट्या दुकानदाराकडे गेलात तर तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो. छोटे दुकानदार वाईट नाहीत, वर्षानुवर्ष तेही धंदा करतायत, तेही फॅमिली ज्वेलर्स आहेत, तेही चांगले आहेत. पण असे प्रश्न येऊ नयेत याच्याकरता जर तुम्हाला व्यवहार करायचा असेल तर शक्यतो ऑर्गनाइज सेक्टरमधल्या व्यापाऱ्यांशी व्यवहार करा. हॅलो, नमस्कार. मी भास्कर अंडे बोलतोय. पूर्वी पुण्यामध्ये तुम्ही ज्या कंपनीचं प्रतिनिधित्व करताय, हॅलो, हां बोला ना. त्या दुकानांमध्ये पूर्वी सोन्याची SIP असायची, आता ती तुम्ही बंद केली, तर ती परत चालू करू शकता का? तर दर महिन्याला आम्ही आता पण भिशी लावलेली आहे, पण तुम्ही कॅश स्वरूपात घेता आणि नंतर सोनं घ्यायला होता 12 महिने, त्याची कॉस्ट वाढलेली असते.
कॅश स्वरूपात याचा अर्थ दोन होतात बरं का. तर आमच्याकडे कॅश स्वरूपात नाही घेतलं जात. ते तुम्हाला बँक NEFT पण करता येते, UPI करता येतं, काय पाहिजे त्या प्रकारे तुम्ही पैसे जमा करू शकता. नाही, एक विनोद म्हणून सांगितलं, कॅशचा अर्थ थोडा वेगळा होतो. पूर्वी जे SIP होत्या त्यावेळेला जे एक डिपॉझिट संदर्भात सेंट्रल गव्हर्नमेंटने रूल आणलेत, तर ते रूल ॲप्लिकेबल नव्हते. आता सेंट्रल गव्हर्नमेंटने नवीन रूल आणलेत. इट मे बी अ पार्टनरशिप फर्म, इट मे बी अ प्रोप्रायटरी फर्म, इट मे बी अ लिमिटेड कंपनी. अशा प्रकारची डिपॉझिट्सच्या अंडर त्यांनी या सगळ्या गोष्टी डिफाईन केल्या, या SIP वगैरे. पण त्यात एक गोष्ट आहे की जर ती तुमची सगळी ट्रान्झॅक्शन ही 365 दिवसाच्या आत सेटल होत असतील तर त्याला ते पब्लिक डिपॉझिट किंवा डिपॉझिट स्वरूपात म्हणत नाहीत. आजही बऱ्याचशा ऑर्गनाइज सेक्टरमधल्या सराफांकडे 10 महिन्याच्या अशा योजना चालू आहेत की याच्यामध्ये तुम्ही सोन्याचे भाव फिक्स करून सोनं ॲक्युम्युलेट करू शकता किंवा रक्कम ॲक्युम्युलेट करून एंडला त्या रकमेचा दागिना करू शकता आणि दागिन्याच्या मजुरीवर सूट मिळवू शकता. आता दागिन्याच्या मजुरीवरची सूट हे सुद्धा ऑलमोस्ट 12 ते 13% ROI देणारी गोष्ट आहे. सोनं ॲक्युम्युलेट केलं तर तुमचं SIP होऊन जातं, तुमचा भाव फिक्स होत राहतो. 10 वेगवेगळ्या महिन्यात वेगवेगळ्या भावामध्ये सोनं घेता. प्लस त्याची जर तुम्ही मेकिंग केलं तर त्याच्यावर सराफ जनरली 15, 20, 25% मजुरीवरती सूट देतो. तर त्या योजना चालू आहेत, पण त्या योजना पूर्वी ज्या 2 वर्ष 3 वर्ष अशा स्वरूपाच्या होत्या तशा नाही राहिलेल्या. आता त्या 10 महिन्यामध्ये कन्वर्ट झालेल्या आहेत. नाही, ते SIP म्हणणार नाही तुम्हाला, कारण की त्या शब्दांना रिस्ट्रिक्शन आलेलं असतं. नाही, माझ्याकडे दोन्ही स्कीम आहेत. तुम्हाला सोनं पण बुक करता येतं आणि वर्षाच्या 10 महिन्याच्या शेवटी ते ॲक्युम्युलेट झालेलं जे सोनं आहे त्या प्रत्येक ॲक्युम्युलेशनवर तुम्हाला पॉईंट ऑफर केलेले असतात, बोनस पॉईंट, दॅट इज युअर रिटर्न्स. त्या पॉईंट्समधून तुम्ही मजुरी देऊ शकता किंवा चोख सोनंसुद्धा खरेदी करू शकता. दोन्ही ऑप्शन तुम्हाला ओपन आहेत. जिथे तुम्ही रक्कम देता सोन्याचा भाव न पक्का करता, त्या ठिकाणी तुमची शेवटी जमा झालेली जी रक्कम आहे त्या रकमेचे इक्विव्हॅलंट दागिन्यातल्या रकमेवरची जी मजुरी होईल प्रपोर्शनेटली ती तुम्हाला 75% किंवा 100% माफ मिळते, सूट मिळते. आणि चढ सोन्यावरती तुम्हाला फक्त पूर्ण मजुरी लागते. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही आता सांगितलं की 70,000चं सोनं 1,00,000 होईल. वायन चॅनलवर मी आत्ता बघत होतो तर त्यांनी असं सांगितलं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी फक्त जानेवारीमध्येच खूप सोनं विकत घेतलं. इव्हन बऱ्याच अशा कंट्रीज आहेत की ते सोनं विकत घेतलं आहे 2024मध्ये. आणि कालच्या न्यूजप्रमाणे इराण कदाचित 2 दिवसामध्ये इस्रायलवर हल्ला करू शकेल. तर सपोज जर आत्ता 1-2 वर्षामध्ये 1,00,000 सोनं होणार असेल तर ह्या न्यूजमुळे ते किती लवकर होऊ शकेल, हा माझा प्रश्न. तुम्ही जे इराणच्या हल्ल्याचा उल्लेख केलात तर तुम्ही कालचे सगळे सोशल मीडिया काढून बघा. त्या सोशल मीडियावरती संध्याकाळी 6 ते 7:30 या वेळेमध्ये चालू होतं की इराण कधी हल्ला करू शकेल. अमेरिकेने सांगितलं आहे तिथे ट्रॅव्हल करू नका, अरब देशांनी सांगितलं आहे ट्रॅव्हल करू नका, 7 वाजण्याच्या सुमारास भारत सरकारने सांगितलं तिथे ट्रॅव्हल करू नका. आणि नंतर सोशल मीडियावरच जाऊन बघा, 8-8:30ला एक न्यूज आली की इराण म्हणते आम्ही हल्ला करू पण इतक्यात करू असं वाटत नाही. आणि मग सोनं $2,430 वरून $2,340 पर्यंत खाली आलं. रुपयामध्ये बोलायचं झालं तर साधारणपणे 74,300 वरून ते 72,000 पर्यंत खाली आलं. आता 1,00,000 सोनं हे अशा न्यूजवर कधी होऊ शकतं, पण ते तितक्याच पटकन खाली पण येऊ शकतं. आणि आपण कॉमन मॅन, म्हणजे तुम्ही मी आपण कॉमन मॅन. आपल्या सायकॉलॉजीमध्ये एकदा शिरलं की सोन्यात तेजी आहे तर आपण 1,00,000 सोनं झाल्यानंतर बघत राहतो. 80,000 झालं तरी म्हणतो हे तात्पुरते असेल, परत वाढेल, आणि आपण विकायचं राहूनच जातो. आणि मी सांगितलं असं, इंडियामध्ये कोणी विकत नाही सोनं, इंडियामध्ये फक्त घेतात. त्यामुळे सराफ लोक शांत असतात, त्यांना माहिती असतं सोनं फक्त विकलं जाणार आहे, परत येणारच नाही आहे. कधी आलंच तर ते नवीन दागिना घडवायला येणार आहे, म्हणजे परत माझा धंदा होणारच आहे. नमस्कार सर. रुपी डेप्रिशिएट होतोय म्हणून सोनं वाढतंय भारतामध्ये?
ते एक कारण आहे त्याच्यातलं. भारतात जे सोन्याचे दर ठरतात ते कसे ठरतात ते जर तुम्ही माहिती करून घेतलं तर तुम्हाला कळेल की तो त्याच्यातला एक मल्टिप्लाइंग फॅक्टर आहे. भारतामध्ये सोन्याचे दर कसे ठरतात तर पर औंस डॉलरमध्ये असलेला दर गुणिले 31.99 गुणिले रुपी डॉलरचा रेट, याची जी काय उत्तर येईल त्याच्यामध्ये त्यावेळेला ॲप्लिकेबल असलेली इम्पोर्ट ड्युटी ॲड करायची, ती भारतातली सोन्याची किंमत असते. आता याच्यात जर एक मल्टिप्लायर फॅक्टर रुपी डॉलरचा असेल तर रुपी डॉलर जशा प्रमाणात चेंज होणार त्या प्रमाणात सोन्याची किंमत चेंज होणार. तुम्हाला एक ठोकताळा म्हणून सांगतो, तो फार म्हणजे 20-25 पैसे प्लस मायनस असू शकेल, पण 1 पैशानी जर का रुपया डॉलरची किंमत चेंज झाली पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, तर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह सोन्याच्या पर 10 ग्रॅमवरती 7 रुपयाचा फरक पडतो. आता काल संध्याकाळी जेव्हा डॉलरमध्ये सोन्याच्या किमती वाढत होत्या त्याच वेळेला रुपया 83 रुपये 37 पैसे बंद झालेला 83 रुपये 60 पैशापर्यंत वरती गेला पर डॉलर. म्हणजे रुपया डेप्रिसिएट झाला ॲक्च्युअल, मी वर गेला म्हणजे डॉलरचा भाव वर गेला सांगतो. म्हणजे त्या 23 रुपये इंटू 7 रुपये एवढा त्या 74,200च्या भावामध्ये कंटेंट रुपयाच्या डेप्रिसिएशनचा होता. बाकी होता तो डॉलरच्या किमती वाढल्यामुळेचा होता. तो त्यातला एक मल्टिप्लाइंग फॅक्टर आहे सोन्याची किंमत ठरवण्यातला. एक शेवटचा प्रश्न घेऊया आता फक्त. सर एक मिनिट. टोटल दोन्ही क्वेश्चन घेतो मी, हां, तुमचा आणि सर त्यांचा. माझा प्रश्न चांदी संदर्भातला आहे. तुम्ही सोन्याच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये चांदीचं पण चांगलं हे दिलं आहे. तर पुढच्या 10 वर्षामध्ये लुकिंग टू दी पॉलिटिकल सिनॅरिओ, 5 वर्ष 10 वर्ष सध्याचं गव्हर्नमेंट कदाचित स्टेबल होईल आणि भारताची प्रगती चांगली होईल, इंडस्ट्रियल कन्झम्पशन चांगलं होईल, कदाचित सेमी कंडक्टरचं हे जे आहे प्रोडक्शन वगैरे वगैरे ते उद्योग पण भरतील. तर त्या याच्यामध्ये त्या कंटेक्स्टमध्ये चांदी ही सोन्याला आउट परफॉर्म करू शकेल का पुढच्या 5 आणि 10 वर्षामध्ये? तुमचं वैयक्तिक मत काय? त्यातलं पॉलिटिकल आपण काढून टाकू. पॉलिटिकल काही परिणाम होणार नाही चांदीवरती. जेव्हा पॉलिटिकल इंडिया असू दे किंवा कुठलाही असू दे काढून टाकू. पॉलिटिकलमुळे इंडस्ट्रीयल कन्झम्पशनवरती परिणाम होईल, पण तो एका देशाचा 2 देशांचा होईल, जगभराचा होणार नाही. चांदीचा इंडस्ट्रीयल डिमांड वाढेल, सोलरमुळे वाढेल किंवा पॉवर ट्रान्समिशनमुळे वाढेल. कारण आता परत चर्चा निघाली आहे की अंडरग्राऊंड केबल टाकलेत, ते अंडरग्राऊंड केबल चांगल्या का परत ते ओव्हरहेड वायरमधूनच ट्रान्समिशन करावं. ओव्हरहेड वायरमधून ट्रान्समिशन करायचं जर परत प्रयत्न सुरू झाले तर परत चांदीचा डिमांड वाढेल. किंवा त्यातले कनेक्टर असतात किंवा एंड कनेक्टर असतात ते चांदीचे असतात. त्यातले फ्युजेस जे असतात ते चांदीचे असतात. त्यामुळे त्याचं कन्झम्पशन त्या प्रमाणात वाढू शकेल. आणि भारतात पॉलिटिकली 5 वर्ष 10 वर्ष स्टॅबिलिटी आहे नाही आहे, ठीक आहे, भारताच्या इंडस्ट्रीयल पुरतं ठीक आहे, पण मला जे वाचनात येतं त्याप्रमाणे 30 ते 40% इंडस्ट्रीयल मेटल आणि चांदीचा डिमांड हा चायनात आहे. तर चायनातल्या मॅन्युफॅक्चरिंगवरती आणि तिथल्या डिमांडवरती जास्त लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पण तो सुद्धा परिणाम टेम्पररी असेल, कारण चायनात मॅन्युफॅक्चरिंग जर कमी झालं किंवा त्यांच्या कॅपॅसिटीज कमी झाल्या किंवा तिथे काहीतरी अनरेस्ट निर्माण झाली तर ते मॅन्युफॅक्चरिंग दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट होईल. म्हणजे ते मॅन्युफॅक्चरिंग परत चालू होईल. वर्ष 1.5 वर्ष एखाद्या वेळेस निगेटिव्ह परिणाम होतील. आणि जनरली चायनाला जेव्हा मोठ्या प्रमाणावरती डिमांड निर्माण व्हायची शक्यता असते या चांदीमध्ये किंवा बेस मेटलमध्ये, त्यावेळेला आधी चायना निगेटिव्ह वातावरण निर्माण करून त्यात भाव फार मोठ्या प्रमाणात पडतील याच्या दृष्टीने प्रयत्न करतो, सो दॅट दे कॅन ॲक्युम्युलेटेड लोअर प्राइसेस देअर इनपुट्स. त्यामुळे ज्या वेळेला काही कारण नसताना बेस मेटलचे भाव पडत आहेत किंवा चांदीचे भाव पडत आहेत असं दिसेल, त्यावेळेला ते घेणं कधी चांगलं आहे, कारण त्याचं इंडिकेशन असतं सम कार्टेल्स आर वर्किंग टू किल द रेट्स फॉर देअर बेनिफिट्स, आणि त्याच्यातून तुम्हाला पैसे नक्की मिळू शकतात. पण हे सगळे झाले हे ट्रेडिंग या दृष्टीने. आपण जेव्हा सामान्य माणूस म्हणून गुंतवणूक करतो तेव्हा मी मगाशी सांगितलं असं बँकेच्या रिटर्न्सपेक्षा चांदी आणि सोन्यातले रिटर्न्स हे आउटपरफॉर्मच होणार आहेत. फक्त चांदीतले रिटर्न थोडेसे इनस्टेबल असतात, कारण त्याला इंडस्ट्रीयल इनपुट आउटपुटची आणि डिमांडची फार मोठ्या प्रमाणावरती साथ लाभलेली असते किंवा त्याचा परिणाम होत असतो त्याच्यावर. सर खूप छान माहिती देत आहे तुम्ही. माझा एक प्रश्न असा आहे की आपण अनेक ठिकाणी गुंतवणूक करत असतो, तसंच सोन्यामध्ये पण करत असतो. एक सर्वसामान्य माणूस जर आपण डोळ्यासमोर ठेवला तर ॲज अ थंब रूल
सोन्यामध्ये किती % गुंतवणूक असावी त्याची? एक तुम्हाला म्हणजे ती तुमच्या प्रश्नाचं मी दुसऱ्या मार्गाने एक उत्तर देतो. आपण पेन्शन पॉलिसीज करतो की उतार वयामध्ये रिटायरमेंट नंतर मला माझं सेल्फ रिस्पेक्टफुल आयुष्य जगता यावं. तर एका वयस्कर व्यापाऱ्यांनी सांगितलेला फॉर्म्युला हा माझा नाही आहे, म्हणजे मी अजिबात त्याचं क्रेडिट घेत नाही, माझा नाही आहे फॉर्म्युला, मी ऐकला आहे, तो तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तुमचं वर्किंग जे आहे टोटल, तुम्ही आज से 45 वर्षाचे आहात आणि 60व्या वर्षी रिटायर होणार आहात, म्हणजे 15 वर्ष तुमचं वर्किंग लाईफ शिल्लक आहे. तुमचं रेसिड्युअल लाईफ एक्सपेक्टन्सी गोंडस नाव आहे, म्हणजे तुम्ही मरणार आहात कधी याचा साधारण अंदाज. ते समजा 80 असेल तर 60 ते 80 याच्यामध्ये 20 वर्षाचं अंतर आहे. 20 वर्षाचं अंतर इंटू 12 महिने म्हणजे 240 महिने. दर महिन्याला एक रिझनेबल लेवलनी जर एखाद्या कुटुंबाला सर्व्हायव्हल करायचं असेल, त्या कुटुंबामध्ये त्यांनी धरलेली जी माणसं आहेत, ज्यांनी मला हे सांगितलं आहे फॉर्म्युला, त्यांनी आई वडील वयस्कर, मुलगा सून काम करणारे आणि 2 नातवंड, अशी 6 जणांची फॅमिली रिझनेबल स्टाईलमध्ये जर सर्व्हाइव्ह करायचं असेल तर त्या मोठ्या माणसाने त्याचा मुलगा बेकार राहणारे असं धरावं, कारण आता रोजगाराची संधीच नाही. मग त्यालाही पोसायचं आहे, सुनेलाही पोसायचं आहे, 2 नातवंडांची जबाबदारी करायची आणि स्वतः बायकोला सर्व्हाइव्ह करायचं आहे. तर तुमच्याकडे 240 इंटू 10 ग्रॅम एवढं सोनं असणं गरजेचं आहे, कारण एका महिन्याचा खर्च हा 10 ग्रॅम सोनं एवढा असतो. हे वर्षानुवर्ष प्रूव्ह होत आलेलं गणित आहे. तुम्ही आजच्या काळात जरी बघाल तर 60 ते 65 हजार रुपये हे रिझनेबल लाईफस्टाईल जर तुम्हाला जगायचं असेल तर लागतात, आणि 60 ते 65 हजार ही 10 ग्रॅम सोन्याची किंमत आहे. त्यामुळे तुमचं वर्किंग लाईफ, त्याच्यानंतरची लाईफ एक्सपेक्टन्सीचे पिरियड, आता 240 तोळे म्हणजे 2 किलो 400 ग्रॅम आणि 15 वर्ष काम करणार तुम्ही, तर 15 वर्ष इंटू 12 महिने म्हणजे 180 महिने आहेत तुमच्याकडे. तर 2400 ग्रॅम भागिले 180 एवढे ग्रॅम सोनं तुम्हाला दरवर्षी घ्यायला पाहिजे. धन्यवाद. तर तुम्ही रिस्पेक्टफुल लाईफ जगाल आणि कुठलेही स्टार मार्क नसलेल्या पेन्शन लाईफ पॉलिसीज घ्याल. कारण स्टार मार्कमध्ये ॲन्युटी 15 वर्षांनी ॲन्युटी जेव्हा तुमची ड्यू होते त्यावेळेला व्याजदर इतके खाली गेलेले असतात की तुम्हाला त्या ॲन्युटीतून तुमचं नॉर्मल रेशनसुद्धा भरता येत नसतं. पण जर तुम्ही 10 ग्रॅम सोनं दर महिन्याचं जर साठवलं लाईफ एक्सपेक्टन्सीच्या त्या पुढल्या पिरियडचं, तर तुम्हाला रिस्पेक्टफुल लाईफ नक्की जगता येईल. प्रत्येकाने करून पहा. मला पटलेला फॉर्म्युला आहे. मी सराफे म्हणून नाही सांगत आहे, मी स्वतः 1 ग्रॅम सोनं न घेणारा माणूस आहे, पण तरी तुम्हाला सांगतोय की हे करा, कारण की मला पटलेलं आहे. पण आता माझं एजच असं आलं आहे की मी अजून 1-2 वर्ष काम करू शकेन. नंतर लाईफ एक्सपेक्टन्सी मला तर काही कॅल्क्युलेट करता आली नाही आहे माझी, त्यामुळे मला माहिती नाही आत्ता मी किती सोनं घेणं गरजेचं आहे. पण जे कोण यंगस्टर असतील त्यांनी नक्की याच्या प्रकारे विचार करावा. यू कॅन गो फॉर गोल्ड ETF ऑल्सो. इट इज नॉट नेसेसरी तुम्ही फिजिकल गोल्डच घ्या. येस, खूप धन्यवाद अमित सर.